आणि त्या व्यक्तीचा तुम्ही बोध घेतला पाहिजे की तुमच्यासाठी आयडॉल असली पाहिजे, त्याच्यासाठी ते नाव देतात। आणि सर्वांचं म्हणणं आहे की इथे स्वातंत्र्य सैनिक नारायण गजानन आचार्य यांचं नाव या जे मेट्रोचं स्टेशन आहे त्याला दिलं पाहिजे। तर त्यासाठी हे सर्व पक्षीय नेते इथे उपस्थित आहेत, सर्व धर्माचे जाती धर्माचे लोक इथे उपस्थित आहेत। याच्याकरता सर्व पाठबळ देण्याकरता आणि शासनाकडे आम्ही अशी मागणी पण केलेली आहे। नारायण गजानन आचार्य यांचं नाव मेट्रो स्टेशनला दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण समाज सुधारक आदिवासी नारायण आचार्य उद्यानामध्ये आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते इथे जमलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत ते उद्यान कैलासवासी नारायण आचार्य यांच्या नावाने मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये जो ठराव झाला त्या ठरावानुसार या उद्यानाचं नाव नारायण आचार्य असं ठेवण्यात आलं। आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी हा जो मेट्रोचा प्रकल्प आहे, खरं म्हणजे मी या मुंबई शहराचा उपनगराचा पालकमंत्री असताना मेट्रो 2 याचं भूमिपूजन जे झालं आमच्या आदरणीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते BKCमध्ये ह्याचं भूमिपूजन झालं। सरकार जसं नवीन येईल त्या पद्धतीनं त्यांच्या योजना सुरू राहतात आणि पूर्वीच्या योजना ते काम मग ठप्प केलं जातं। आत्ता कोणीतरी उपटसून जो उत्सव आलाय आणि आपल्या मनमानी पद्धतीनं किंवा इथल्या कुठल्याही जनतेला विश्वासात न घेता या ठिकाणी मेट्रो स्टेशनचं नाव, मोनो रेल्वे स्टेशनची नावं, बाकी रेल्वेच्या स्टेशनाची नावं मनमानी पद्धतीनं बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि असाच प्रकार हा चेंबूर आचार्य उद्यानाच्या बाजूला असणारं जे मेट्रोचं स्टेशन आहे या बाबतीमध्ये तो घडू पाहतोय। परवा मेट्रोची जी ट्रायल झाली या ठिकाणी, त्या ट्रायलमध्ये त्या नावाचे बोर्ड कुणीतरी त्या ठिकाणी झळकवले आणि MMRDAला हे कळायला पाहिजे की तुम्ही डायमंड गार्डन हे मेट्रोचं नाव देता। डायमंड गार्डन कुठे आहे या चेंबूरमध्ये? पहिल्यांदा मेट्रो रेल्वेनं त्याचा शोध घ्यावा की डायमंड गार्डन कुठे आहे इथे, आणि मग डायमंड गार्डनचं नाव या रेल्वे स्टेशनला कसं येतं? डायमंड गार्डन असेल तर ठीक आहे, अरे हे नाव आचार्य यांच्या नावाने आहे, हेच नाव त्या ठिकाणी द्यायला पाहिजे। परंतु मूर्ख माणसं कुणी येतात आणि त्या पद्धतीनं सांगतात की हे नाव द्या, हे बिलकुल आम्ही खपवून घेणार नाही। मेट्रोची ट्रायल झालेली आहे, पण मेट्रो ज्यावेळेस सुरू होईल, ज्या दिवशी सुरू होईल आणि आम्हाला कळलं की याचं नाव चेंज झालं नाही तर ही मेट्रो धावणार नाही। सगळे चेंबूरकर वर रेल्वेवर जाऊन बसतील आणि मेट्रो ठप्प करेल, जिथे आहे तिथेच करेल। हा इशारा MMRDA आणि संबंधितांनी समजून घ्यावा आणि तात्काळ हे जे डायमंड गार्डन नावाचं फॅड जे आहे ते फॅड त्यांनी दूर करावं आणि कैलासवासी नारायण गजानन आचार्य उद्यान हेच नाव या रेल्वे स्टेशनला देण्यात यावं। अन्यथा रेल्वे तर ठप्प करू, पण तुमचं MMRD कार्यालय सुद्धा जाम करू, एवढा इशारा या आपल्या माध्यमातून मी देऊ इच्छितो। धन्यवाद। नारायण गजानन आचार्य उर्फ नाना यांचं नाव या ठिकाणी होऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे स्थानकाला द्यावं अशा प्रकारची चेंबूरकरांची ही मागणी आहे। आणि ही मागणी करण्यासाठी या परिसरातील चेंबूरमधील सर्व पक्षीय नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे काँग्रेस पक्षाचे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीनं माझ्या तालुका अध्यक्ष दीपक सावंत आणि अन्य कार्यकर्ते यांच्यासह या ठिकाणी आहे। या ठिकाणी जे आयोजनामध्ये पुढाकार ज्या व्यक्तींचा आहे ती सर्व मंडळी या ठिकाणी, आमचे राजू नगराळेजी या ठिकाणी आहेत,
RPIचे रवी गायकवाडजी आहेत या ठिकाणी मनसेकडून राजाभाऊ चौगुले आमचे मित्र या ठिकाणी आहेत. अशी सर्वच पक्षोपपक्षांची नेते मंडळी आज या ठिकाणी एकत्रित झालेली आहे. आमची मागणी आहे आणि ही आजची मागणी नव्हे, तर ज्या वेळेला हा मेट्रोचा मार्ग सुरू होण्याचं काम सुरू झालं तेव्हापासूनची आमची ही मागणी आहे. कोणतं तरी काहीतरी डायमंड गार्डन म्हणतात आणि ते डायमंड तेच नाव तुम्ही इकडे देण्याचा प्रयत्न करता आहात. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेने सभागृहामध्ये ठराव करून या ठिकाणी नारायण आचार्य अशा प्रकारचं नाव या उद्यानाला दिलेलं होतं आणि संपूर्ण परिसरामध्ये आचार्य उद्यान या नावानं हे उद्यान हे अत्यंत सर्वांमध्ये अगदी प्रचलित आहे. असं असताना की कोणाच्या सुपीक मेंदूमधून हा डायमंड मेट्रो स्टेशन वगैरे निघालेलं आहे हे आम्हाला काय कळायला मार्ग नाही. कोणतीही कृती करायची असेल तर त्या परिसरातील जनसामान्यांची भावना काय आहे याचा मागोवा घेऊनच यापुढे कोणत्याही प्रशासनाने पाऊल उचललं पाहिजे. परंतु या ठिकाणी असं दिसतंय की एकूण एक समाजाचा माणूस, एकूण एक धर्मीय, एकूण एक पक्षाचा माणूस हा या ठिकाणी नारायण गजानन आचार्य यांचं नाव देऊ इच्छितोय. सर्वांची एकमुखाने मागणी आहे. तरी अट्टहासानं हम करो सो कायदा या प्रमाणामध्ये जर या ठिकाणी अशा प्रकारे दुसरं नाव देण्यात आलं तर निश्चितपणानं चेंबूरकर हा गप्प बसणार नाही. नारायण गजानन आचार्य हे असं व्यक्तिमत्व की त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी, नेहरू यांच्या समवेत काम केलेलं आहे. चेंबूर गावठाणामधली जे काही प्रमुख स्वातंत्र्य सैनिक मंडळी होती त्यामध्ये नारायण गजानन आचार्य यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला त्यांनी हे संपूर्ण त्यावेळेला सिंधी बांधव जे निर्वासित होऊन या मुंबई शहरामध्ये आलेले होते त्यांचं पुनर्वसन काम करण्याचा प्रचंड मोठा प्रयत्न केला आणि शेवटी या चेंबूरमध्ये त्यांनी सिंधी बांधवांचं मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन केलं. एवढंच नव्हे तर ही संपूर्ण गावं त्यावेळची गावठाणं सुधारण्यासाठी त्यांचा मोलाचा हिस्सा आहे. सर्व आमच्या ज्या वाईट रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरा मोडून काढण्यात पहिली गोष्ट मी माझ्या पक्षातर्फे बेलगाममधल्या शहीदांना श्रद्धांजली वाहतो. दुसरं, मला हा प्रश्न परवाच्या दिवशी पडला की अशी कोणती माणसं MMRTमध्ये बसली आहेत की ज्यांना या शहराची जी ओळख आहे ती पुसायची आहे. त्यांना काय उद्देश आहे याच्या पाठी, म्हणजे जे स्थानिक नावं आहेत ती पुसून यांना काय साध्य करायचं आहे हा मोठा प्रश्न पडतो. आज आम्ही शांतपणे हात जोडून निवेदन करतो आहे की देशभक्त नानाजी आचार्यांचं नाव ह्या मेट्रो स्टेशनला द्यावं. अन्यथा सर्वांनाही माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय प्रकारचं आंदोलन करते. त्या अधिकाऱ्याला तिथे टांगू आणि त्याच्या गळ्यातच ती पाठी टाकून मेट्रोचं नाव आम्ही लवकरच नामांतरित करू एवढा तुमच्या माध्यमातून मी इशारा देतो. आणि चेंबूर आणि आचार्य हे नाव अतिशय प्रचलित, म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असणारे समाजसुधारक, थोर स्वातंत्र्य सेनानी अशी त्यांची ओळख आहे. ते कैलासवासी आदरणीय नारायणभाऊ गजानन आचार्य यांचं आज या मेट्रो स्टेशनला नाव देण्यासाठी सर्व पक्षीय आज हे आयोजन उपक्रमाचं केलेलं आहे. ते राजू नगराळे, आता आपले माननीय हंडोरे साहेब, रवींद्र पवार साहेब, सुबोध आचार्य आहे, दीपक गायकवाड आहे, नवीन आचार्य आहेत, त्या सर्व पक्षीय सोनेरी अक्षरात नाव कोरलं जाईल असं हे आचार्य नाव आहे. आणि ह्या आचार्य कुटुंबातले स्वातंत्र्य सैनिक म्हणजे नारायण गजानन आचार्य यांचं नाव ह्या ज्या मेट्रो स्टेशनला द्यायचं होतं या संदर्भात असं झालं की मागे ट्रायल घेण्यात आली आणि त्यावेळेला ट्रायल घेताना डायमंड गार्डन असं नावाचा फलकवण्यात आला. याला आमचा तीव्र विरोध असेल, प्रत्येक पक्षाचा असेल, चेंबूर प्रत्येक नागरिकाचा असेल. हे दर्शवण्यासाठी ही एक ठिणगी होती. जर प्रशासनाने ते व्यवस्थितपणे ऐकलं नाही तर त्या ठिणगीचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी देखील जाणतो, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार देखील आम्हाला माहिती आहे. हे आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो या माध्यमातून. आज आदरणीय खासदार चंद्रकांत हंडोरे या ठिकाणी थोर समाजसुधारक वाडोली गावचे सुपुत्र स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी नारायण गजानन आचार्य यांच्या नावाचा प्रस्ताव
देण्यासाठी आत्तापासूनच नाही, सर्वपक्षीय लोक आतापर्यंत आहेत. हे आचार्य कुटुंबावर आणि आचार्य कुटुंबाचं योगदान आहे या चेंबूर परिसरासाठी. चेंबूरचे शिल्पकार उगाच नाही बोलत त्यांना, शरद भाऊंना, किंवा स्वातंत्र्य सेनानी उगाच बोलत नाहीत नारायण गजानन आचार्यांना. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं, आपला परिवार वगैरे बाजूला ठेवून. त्याचंच काम पुढे शरद भाऊ आचार्य, माजी महापौर, शिवसेना नेते यांनी चालू केले. ते पुढे वारसा तो चालवत होते. सुबोध आचार्य हे आपल्या पद्धतीने चालवत होत आहे. हा डायमंड गार्डन ही चेंबूर स्टेशन परिसर आहे, तो उच्चभ्रू वस्ती आहे. त्यामुळे त्यांना सोयीस्कर असं नाव डायमंड गार्डन दिलंय. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, डॉक्युमेंट कॅन बी चेंज, रेकॉर्ड कॅनॉट बी चेंज. असा कुठेही रेकॉर्ड नाही. ह्या महानगरपालिका पूर्ण मुंबईमध्ये उल्लेख आहे स्वर्गीय नारायण गजानन आचार्य यांचा. म्हणून रेकॉर्ड कॅनॉट बी चेंज, डॉक्युमेंट कॅन बी चेंज. कसं आहे तर हा रेकॉर्ड कुठेही चेंज नाही होणार. आताच या ठिकाणी काही नेत्यांनी सांगितलं, खंडोरे साहेबांनी सांगितलं, अन्य दुसऱ्यांनी सांगितलं आहे की या ठिकाणी तसा नावाचा उल्लेखच नाही, डायमंड गार्डनचा कुठे उल्लेख. जे मेट्रोने जो बावळटपणा केला आहे किंवा बालिशपणा जो दाखवतोय मेट्रो, त्या मेट्रोला जागा करण्यासाठी आज राजीव नगराळेच्या माध्यमातून आपण सर्व पक्ष या ठिकाणी जमलोय. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी MMRDAला तसंच या मेट्रो प्रशासनाला इशारा देतोय की जर या ठिकाणी लवकरात लवकर जे डायमंड गार्डनाचे काही फलक आणि काही तुमच्या डोक्यामध्ये जे किडे सळसळतात ते किडे लवकरात लवकर काढून टाका. अन्यथा ज्या सुरुवातीपासून ज्या स्टेशनपासून जी मेट्रो चालू होणार आहे ती मेट्रो आम्ही चालू करून देणार नाही. हा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून MMRDA तसंच मेट्रो प्रशासनाला देतोय. आणि RTI स्टाईल काय असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. ज्या पद्धतीने आज सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करण्याचं काम देशभक्त नारायण गजानन आचार्य यांनी केलं, त्याचबरोबर आज या चेंबूरचे सुपुत्र शरद भाऊ आचार्य कैलासवासी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, आज या चेंबूरची शान अशी आज त्यांची या आचार्य परिवाराची ओळख आहे. त्यामुळं जर आचार्य परिवाराची कोणी जर धोकेबाजी केली किंवा कोणी जर त्याच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर MMRDAला काय तर आम्ही मेट्रोला देखील या ठिकाणी चालू देणार नाही, असा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून RTI आठवले गटाच्या वतीने देतो. त्या मेट्रोला जागा करण्यासाठी आज राजीव नगराळेच्या माध्यमातून आपण सर्व पक्ष या ठिकाणी जमलोय. आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी MMRDAला तसंच या मेट्रो प्रशासनाला इशारा देतोय की जर या ठिकाणी लवकरात लवकर जे डायमंड गार्डनाचे काही फलक आणि काही तुमच्या डोक्यामध्ये जे किडे सळसळतात ते किडे लवकरात लवकर काढून टाका. अन्यथा ज्या सुरुवातीपासून ज्या स्टेशनपासून जी मेट्रो चालू होणार आहे ती मेट्रो आम्ही चालू करून देणार नाही. हा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून MMRDA तसंच मेट्रो प्रशासनाला देतोय. आणि RTI स्टाईल काय असते हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. ज्या पद्धतीने आज सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करण्याचं काम देशभक्त नारायण गजानन आचार्य यांनी केलं, त्याचबरोबर आज या चेंबूरचे सुपुत्र शरद भाऊ आचार्य कैलासवासी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, आज या चेंबूरची शान अशी आज त्यांची या आचार्य परिवाराची ओळख आहे. त्यामुळं जर आचार्य परिवाराची कोणी जर धोकेबाजी केली किंवा कोणी जर त्याच्यामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर MMRDAला काय तर आम्ही मेट्रोला देखील या ठिकाणी चालू देणार नाही, असा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून RTI आठवले गटाच्या वतीने देतो.